तर मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मध्ये पुनश्च आपले मी सहर्ष स्वागत करत आहे. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाविषयी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे, एक तुमचा मित्र म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून. तुमच्या डोळ्यामध्ये मला तीच चमक दिसते जी एकेकाळी माझ्या डोळ्यामध्ये होती. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं की ती गंमत नसते, लक्षात ठेवायचं. त्यासाठी आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करायची असते. मित्रांनो, स्पर्धा जिंकण्याची, यश संपादन करण्याची आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची दुर्दम्य जिद्द मला माहित आहे. मित्रांनो, खरं तर हा प्रवास सोपा नाही आहे. काटेरी वाटेवरून चालण्यासारखा आहे, अनवाणी पायानं काटेरी रस्त्यावरून चालण्यासारखं आहे. पण मित्रांनो, म्हणतात ना की काट्याविना गुलाब नाही आणि संघर्षाविना यश नाही. मित्रांनो, प्रत्येक थेंब घामाचा, प्रत्येक थेंब अभ्यासाचा तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेनं एक पाऊल पुढे घेऊन जात आहे, हे विसरू नका. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त पुस्तकी किडा बनणे नाही, ती तुमच्या जिद्दीची, तुमच्या चिकाटीची, तुमच्या निष्ठेची आणि तुमच्या स्वप्नांची परीक्षा आहे. तुम्ही जे स्वप्न बघितलं ना, ते प्रत्यक्षात साकार करण्याची परीक्षा आहे. आणि काही वेळा तुम्हाला अपयश येईल, निराशा पदरी पडेल, निराशा दाटून येईल. कधी कधी तर असं वाटेल की सगळं सोडून द्यावं, काहीच करायचं नाही आपण. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अपयश हे यशाच्या दिशेनं टाकलेलं एक भक्कम पाऊल असतं. मित्रांनो, अपयश म्हणजे शेवट नव्हे, लक्षात ठेवायचं. कधीही लक्षात ठेवायचं की अपयश म्हणजे शेवट नव्हे, ती एक नवीन इनिंग असते, नवीन सुरुवात असते आणि त्यातून शिकणं, चुका सुधारून पुढे जाण्याचं बळ मिळते. मित्रांनो, म्हणून असं म्हणतात, तुम्हाला माहित असेल, ना संघर्ष ना तकलीफ, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. मित्रांनो, खरं तर आपल्याला या आपल्या आतील असणारी जी आग आहे ना, तो जोश जो आहे तो जागृत ठेवायचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा आहे. विश्वास असेल तर दगडालाही देवत्व येतं आणि आत्मविश्वास असेल तर अशक्यही शक्य होतं. ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे. खरं तर मी जे तुम्हाला सांगतो आहे ते अगदी लक्षपूर्वक ऐकायचं. मित्रांनो, वेळेचं आणि अभ्यासाच्या नियोजनाच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या आहेत की नियमित अभ्यास करा. त्याला केवळ एक बोजा समजू नका, तुम्ही त्याला तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग समजा. वेळेचं काटेकोर नियोजन करा, कारण टाइम इज मनी, वेळ कोणासाठी थांबत नाहीये. प्रत्येक विषयाला त्याच्या गरजेनुसार योग्य वेळ द्या, कारण एव्हरी सब्जेक्ट आर इम्पॉर्टंट. प्रत्येक विषय महत्वाचा आहे. सकाळी लवकर उठून अभ्यास करणं, शांत वातावरणामध्ये लक्ष केंद्रित करणं, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मित्रांनो, अभ्यासाची एक निश्चित अशी वेळ ठरवा आणि ती पाळा. रिव्हिजन, पुनरावृत्ती, रिपिटेशन तेवढंच महत्वाचं आहे, ते लक्षात घ्या. जितकं तुम्ही नवीन पुस्तक वाचण्यासाठी, नवीन अभ्यासक्रमाला जेवढा आपण वेळ देतो, तेवढाच सराव देखील महत्वाचा आहे, कारण सराव हाच यशाचा मंत्र आहे. आणि हो, अभ्यासाबरोबर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि यामध्ये तुम्हाला सकस आहार, पुरेशी झोप, एवढंच नाही तर थोडा व्यायाम, या गोष्टी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम ठेवतील. निरोगी शरीर असेल तर निरोगी मन राहील आणि एकाग्रतेने तुम्ही अभ्यास करू शकाल. नकारात्मक विचारांना तुमच्या जवळ अजिबात फिरकू देऊ नका,
नेहमी सकारात्मक राहा, आशावादी राहा, कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. मित्रांनो, स्वतःशी स्पर्धा करा. स्पर्धा कोणाशी करायची? इतरांशी नाही, दुसऱ्यांशी नाही. इतरांची तुलना आपल्याशी अजिबात करायची नाही. मित्रांनो, स्वतःशी स्पर्धा करा. मित्रांनो, स्पर्धा ही खरं तर स्वतःशी आहे. कालच्यापेक्षा आज मी किती चांगला आहे याचा विचार करा. इतरांशी अजिबात तुलना करू नका, कारण प्रत्येक फुल वेगळं असतं. गुलाब, शेवंती, जाई, जुई, मोगरा, प्रत्येकाचा सुगंध वेगळा असतो. तुम्ही देखील युनिक आहात. तुमची क्षमता ओळखा, त्यावर काम करा आणि ती अधिकाधिक विकसित करा. इतरांच्या यशानं तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे, मत्सर नव्हे. प्रत्येकाच्या यशाची वेगळी वाट असते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून असं म्हणतात की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हे खरं आहे मित्रांनो. तुमच्या स्वप्नांना पंख द्या आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी तुमच्या हौसलांना गगन भरारी घेऊ द्या. मित्रांनो, आणि खरं तर तुम्हाला सांगू का की तुम्ही अजिबात एकटे नाहीत. सगळे तुमच्या सोबत आहेत. तुमचे शिक्षक, तुमचे आई वडील, तुमचे कुटुंबीय, तुमचे आप्त स्वकीय, त्यांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपानं ते सोबत आहेत असं समजायचं. आणि तुमच्या मनामध्ये जी पेटलेली यशाची ज्योत आहे तिला अजिबात विझू देऊ नका. आजपासून नवीन सुरुवात करा. नवीन ऊर्जा, नवीन उत्साह, नवीन जोश तुमच्यामध्ये असू द्या आणि नव्या जोमानं कामाला लागा. स्वतःला सांगा की आय कॅन डू इट. मी हे करू शकतो, मी हे करून दाखवेन आणि मी नक्कीच यशस्वी होईन. हीच ऊर्जा आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच्या या गुरु पौर्णिमेच्या दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची जे इच्छा असेल ती पूर्ण नक्कीच होईल. त्यासाठी तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत करायची आहे, स्मार्ट वर्क करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तुमच्या आईवडिलांचा, तुमच्या शिक्षकांचा, सगळ्यांचे स्वप्न तुमचे देखील तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आणि या देशातील तुम्ही युवा पिढी नक्कीच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील नवीन भारत घडवण्यास नक्कीच तुम्ही प्रयत्न कराल अशी आशा बाळगतो. आणि मी इथंच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.